तर मित्रांनो, मी आता ओपन करतो कॅमेरा. हा बघा. तर सध्या मला तरी वाटतं असा बेस्ट आहे लावायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर आज आहे 5 सप्टेंबर 2025, म्हणजे आज माझा वाढदिवस असतो. तर बरेच दिवस झाले, म्हणजे मी विचार करत होतो की रिक्षाच्या सेफ्टीसाठी, माझ्या सेफ्टीसाठी एक डॅशकॅम घ्यावा. तर वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रांनो मला बायकोने डॅशकॅम गिफ्ट केलेला आहे. तर त्याची इन्स्टॉलेशन प्रोसेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही काही ऍडव्हर्टाइजमेंट नाही आहे त्याची डॅशकॅमची किंवा कंपनीची. त्या फक्त अशी ऍडव्हर्टाइजमेंट आहे की डॅशकॅम का आपल्यासाठी युजफुल आहे, का एवढा त्याची सेफ्टी का आपल्याला असते त्याबद्दल. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडली, माहिती भेटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना, ती पण दाबून टाका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जातील. तर चला या माझ्यासोबत. मित्रांनो, हा बघा, हा डॅशकॅम आहे तो क्युबोचा स्मार्ट डॅशकॅम प्रो 2K म्हणून आहे. हा बघा. तर याच्यामध्ये काय फीचर आहेत मी तुम्हाला आता सोप्या भाषेत सांगतो, म्हणजे काही थोडेफार फीचर सांगतो. तर याच्यात पहिला आहे ते 2K HD रेझोल्युशन म्हणून आहे याच्यात. प्लस 1 TB SD कार्ड सपोर्ट करतं याला. आणि जे म्हणजे असे सगळेच SD कार्ड नाही सपोर्ट करत, काही SD कार्ड याच्यात सपोर्ट करतात. आणि प्लस याच्यात आहे डिटॅचेबल डिझाईन आहे हा, म्हणजे हा काढूही शकतो आपण, म्हणजे एकदा पुढे लावला तर त्याला आपण काढूही शकतो, म्हणजे घेऊन जाऊ शकतो घरी, असं आहे. आणि 360 रोटेटेबल आहे, म्हणजे तुम्ही जर केबिनचा हे दाखवत असाल, व्हिडिओ दाखवायची असेल फिरवून त्याला, तर तसंही करू शकता. मी तुम्हाला नंतर दाखवेल पूर्ण ओपन करून. आणि टाइम लॅप्सचा पण ऑप्शन आहे मित्रांनो, टाइम लॅप्स पण होतं. आणि अल्ट्रा वाईड ऑप्शन आहे याला, अल्ट्रा वाईडचं हे आहे, कव्हरेज आहे. तर मी तुम्हाला आता हा पूर्ण बॉक्स उघडून दाखवतो. मी ऑलरेडी उघडलेला आहे हा बॉक्स, पण तुम्हाला दाखवण्यासाठी आता पूर्ण परत त्याच्यातले काय काय आपल्याला वस्तू भेटते त्याच्यात, ते मी तुम्हाला दाखवतो पुढे. तर मित्रांनो, मी आता ओपन करतो कॅमेरा. हा बघा, मी ऑलरेडी ओपन केला होता, तर आता तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा हे करतो. तर हा बघा, हा कॅमेरा पहिला आपण ओपन केल्यानंतर हा कॅमेरा आहे त्याच्यात, डॅशकॅम क्युबोचा. आणि याच्यात मी तुम्हाला दाखवतो काय काय हे आहे. तर हा लॉकचा बटन आहे, हा बघू शकता तुम्ही. हा लॉकचा बटन दाबला की हे डॅशकॅम असा निघतो. डिटॅचेबल डॅशकॅम आहे मित्रांनो, म्हणजे असा काढून तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. मी खास करून यासाठीच घेतलाय की हा काढून घरी घेऊन जाऊ शकतो, कारण रिक्षामध्ये हा ऍक्च्युली कारचा डॅशकॅम आहे, कारसाठी आहे. पण रिक्षासाठी मी असाच डॅशकॅम बघत होतो की जो आपण काढून घरी घेऊन जाऊ शकतो, कारण रिक्षा ओपन असते त्याच्यामुळे चोरी व्हायची शक्यता असते. तर मित्रांनो, म्हणून मी हा असाच डॅशकॅम बघून हे केला. तर अशी ही याची म्हणजे हे आहे, हे बघा, असं हा निघतो पूर्ण. आणि हा त्या समोरच्या ग्लासला चिटकतो, हा चिटकवायचा असतो. आणि हा असा याच्यात परत टाकून आपण त्याला हे करू शकतो, लॉक करू शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही याला म्हणजे रोटेटेबल पण आहे हा 360 डिग्री, म्हणजे तुम्ही याला आता ही समोरची समजा व्हिडिओ चालू असेल तर तुम्ही याला रोटेट पण करू शकता. हे बघा, तुमच्या सेल्फीसाठी, म्हणजे तुम्हाला जर व्लॉगिंग करायची असेल, रिक्षामधला व्ह्यू दाखवायचा असेल गाडी चालवता, तर तुम्ही तेही करू शकता मित्रांनो. असं हे रोटेटेबल आहे, बघू शकता मित्रांनो. तर हा झाला कॅमेरा मित्रांनो, हा डॅशकॅम. आणि ही त्याच्यासोबत एक हे देतात, पोर्ट देतात, हा होल्डर. तर हा असतो आपल्या रिक्षाला जो चार्जिंग पॉईंट आहे त्याला हा लावायचा असतो, तर कॅमेरा चालू करण्यासाठी. आणि तर आता आपण पुढे बघूयात. पुढे मित्रांनो, हे बघा, ही भली मोठी वायर देतात. वायर आहे, खूप मोठी वायर आहे, म्हणजे तुम्ही समोर अटॅच करू शकता या वायरला, खूप मोठी वायर आहे. तर ही वायर याच्यात टाकून हे वालं याच्यामध्ये टाकून तुम्ही याच्यामध्ये लावून तुम्ही हे करू शकता, कनेक्ट करू शकता. तर ही वायर आहे मित्रांनो, खूप मोठी वायर दिलेली आहे छानपैकी. आणि हे 3 वस्तू आहे त्याच्यात. आणि प्लस तुम्ही बघू शकता, हा एक एक्स्ट्रा दिलेला आहे त्या लोकांनी,
कंपनीने एक्स्ट्रा हे दिलेलं आहे चिटकवण्यासाठी. आणि हा आहे मॅन्युअल, हा त्यांच्या ॲप्लिकेशनचा स्कॅनर आहे. हा QR हा स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुमचा जो डॅशकॅम आहे तो मोबाईलमध्ये कनेक्ट करू शकता. तर हा आहे त्यांचा मॅन्युअल डॅशकॅमचा. आणि हे तर मी मेमरी कार्ड, आणि मित्रांनो मेमरी कार्ड याच्यासोबत भेटत नाही, मेमरी कार्ड तुम्हाला वेगळा घ्यावा लागतो. तर हा मी मेमरी कार्ड घेतला होता. हा त्याचा ॲडॅप्टर आहे. मेमरी कार्ड मी कॅमेऱ्यामध्ये टाकलेला आहे. हा बघा मेमरी कार्ड याच्यात दिलेला आहे. हा मेमरी कार्ड आहे मित्रांनो. आणि मेमरी कार्ड पण तुम्हाला दाखवतोय बघा, मी 64 GB घेतलेला आहे. तो सॅमसंगचा EVO Plus म्हणून हा सपोर्ट करतो. याला जो सपोर्ट करतो ना तोच घ्या मित्रांनो, कारण सगळेच सपोर्ट नाही करत. मेन जे आहेत EVO Plus आहे हा, आणि सॅनडिस्कचा प्रो म्हणून एक येतो तो याला सपोर्ट करतो. तर तो तुम्ही यूज करू शकता. आणि मित्रांनो हे बघा, हे एक माउंट दिलेला आहे. हा ॲक्च्युली कारमध्ये तुम्हाला वायर लपवायची असेल तर त्याच्यासाठी हा दिलेला आहे मित्रांनो, वायर हे करण्यासाठी. आणि हा आहे तो, ही शीट दिलेली आहे समोरच्या ग्लासला लावायची पहिला ही, आणि मग याला हा डॅशकॅम असा चिटकवायचा. तर मित्रांनो या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत मित्रांनो. या बघा, बघू शकता तुम्ही, एवढ्या सगळ्या वस्तू याच्यात भेटलेल्या आहेत आपल्याला डॅशकॅममध्ये, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हा होता डॅशकॅम. मी बॉक्समध्ये काय काय भेटतं ते तुम्हाला दाखवलं. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो की तो कसा इन्स्टॉल करायचा. ॲप्लिकेशन त्याचा आहे क्युबो प्रो म्हणून. याच्यासोबत तुम्हाला हा QR पण दिलेला असतो. हा तुम्ही स्कॅन करून ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यात लॉग इन वगैरे रजिस्ट्रेशन करायला लागेल तुम्हाला पहिला, त्याच्यात तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून, आणि मग तुम्ही नंतर लॉग इन वगैरे करून तुम्हाला हा डॅशकॅम त्यात कनेक्ट करावा लागेल. तर तेवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी पुढे. आता डॅशकॅम लावतोय, तर पुढे व्हिडिओ बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, मी आता इथे वायर कनेक्ट केलेली आहे रिक्षाला. रिक्षाचा जो चार्जिंगचा पॉईंट आहे तिथे मी कनेक्ट केलेली आहे, आणि इथे पण याला कनेक्ट केलेले आहे दुसऱ्या साईडने. तर आता हा ब्लिंक करायला लागला की मग आपण ॲप्लिकेशनमध्ये कनेक्ट करूया त्याला. तर मित्रांनो ॲप्लिकेशनला डॅशकॅम कसा कनेक्ट करायचा ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ते दाखवता येणार नाही. कारण मी ज्या फोनने शूट करतोय त्याच फोनमध्ये ॲप्लिकेशनने मी ते कनेक्ट करणार आहे. तर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचा पण मी ट्राय केलं, पण ते नाही होते, कनेक्ट नाही होते लवकर. तर मी तुम्हाला फक्त आता सांगणार आहे तो कसा कनेक्ट करायचा. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो पहिला तुम्हाला त्याच्यात रजिस्टर करायला लागतं, रजिस्ट्रेशन करायला लागतं तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून किंवा ईमेल ID वगैरे टाकून. मग पासवर्ड वगैरे तुम्हाला जो हवा तो टाकायचा. त्याच्यानंतर मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं असतं. लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला तिथे ॲड डिव्हाइस म्हणून येतं, डिव्हाइस ॲड करायला. तर डिव्हाइस ॲड केल्यानंतर तिथे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो डिव्हाइस असेल, जो डॅशकॅम असेल त्याचं तिथे नाव येईल, कुठला आहे ते. तर त्याच्यावर सिलेक्ट करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं, आणि मग त्याच्या पुढे मग तुमचा जो डॅशकॅम आहे त्याचं नाव वगैरे टाकायला येईल तुम्हाला. ते नाव टाकल्यानंतर मग डॅशकॅमचा जो तुम्हाला नाव टाकायचा तो टाकायला येईल. मग त्याच्यात पासवर्ड वगैरे टाकायला येईल, तो पासवर्ड टाकायचा. मग ते केल्यानंतर पुढे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला वायफाय ऑन करायला लागतो मोबाईलचा. मग वायफाय ऑन केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा डॅशकॅम आहे त्याचं नाव येईल, त्याच्यावरती क्लिक करून मग तुम्ही जो नाव टाकलेला असतो डॅशकॅमचा तो येतो. मग त्याच्यावरती क्लिक करून तो पासवर्ड टाकून तुम्हाला ते कनेक्ट करायला लागतं. मग कनेक्ट केल्यानंतर मग बाहेर ॲप्लिकेशनमध्ये पुन्हा येऊन मग तो कनेक्ट होऊन जातो मित्रांनो. तर मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, कारण व्हिडिओ तर दाखवता येणार नाही, कारण होत नाही आहे ॲक्च्युली ते पॉसिबल. तर एवढं सांगू शकतो. तर आता मी ते पूर्ण कनेक्ट केलेलं आहे आणि अँगल पण सेट केलेला आहे की कसा डॅशकॅम लावायचा आहे. तर मी ते तुम्हाला आता दाखवतो. बघू शकता तुम्ही, मी इथे वायर कनेक्ट केलेली आहे रिक्षाला. आपला रिक्षाचा जो चार्जिंगचा हे असतो पॉईंट असतो तिथे कनेक्ट केलेली आहे, आणि इथे डॅशकॅमला पण कनेक्ट केलेली आहे दुसरी बाजू. तर आता हा मी इथे असा लावणार आहे. मी त्याला अँगल वगैरे सेट केलेला आहे, इथे असा मधोमधच लावणार आहे.
अँगल त्याचा परफेक्ट सेट केलेला आहे। तो लावून झाल्यानंतर मग वायर वगैरे ही पूर्ण इथे चिटकवून हे करणार आहे। तर मी तुम्हाला लावून झाल्यानंतर दाखवतो आता, कारण असं शूट करता येणार नाही, त्यामुळे लावून झाल्यानंतर दाखवतो आता। तर मित्रांनो, असा मी याला आता सध्यापुरता कनेक्ट केलेला आहे, याला इथे लावलेला आहे सध्यापुरता। नंतर बघूयात पुढे कसं लावता येईल ते। तर सध्या मला तरी वाटतं असा बेस्ट आहे लावायला। बघू शकता मित्रांनो, समोर लावलेला आहे मी। इथे ही शीट दिलेली आहे, इथे एक शीट आहे, ती मगाशी मी तुम्हाला दाखवली, ती पहिला लावली, ती लावायची असते पहिला, त्याच्यानंतर मग हा लावायचा असतो डॅशकॅम। तर पूर्ण डॅशकॅम लावलेला आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही बघू शकता। आता मी ॲप्लिकेशनला कनेक्ट करून त्याला चेक करतो व्हिडिओ वगैरे कशी येते। मित्रांनो बघू शकता, हा 360 डिग्री आपण फिरवूही शकतो कॅमेरा, म्हणजे आता फ्रंट व्ह्यूला पण घेतलाय मी। तर बघूया आता, व्लॉगिंगसाठी पण बहुतेक चांगला आहे हा, म्हणजे गाडी चालवता चालवता आपण व्लॉगिंग करू शकतो। तर ऑडिओ क्वालिटी कशी आहे काय आयडिया नाही आहे मला व्हिडिओ बघितल्याशिवाय का कळणार नाही। तर आपण ट्राय करूयात आता। गाडी चालवतोय फ्रंट व्ह्यूला घेऊन, माझा व्ह्यू घेतोय, आणि बॅक साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण वाईड अँगल असल्यामुळे पूर्ण रिक्षामधला हे दिसतोय, व्ह्यू दिसतोय, आणि बाहेरचा पण व्ह्यू दिसतोय। तर ऑडिओ क्वालिटी कशी आहे ते मी नंतर मला कळेल, आता काय आयडिया नाहीये मला एवढी, पण बघूयात आता। व्हिडिओ क्वालिटी तर मला चांगली वाटते मित्रांनो, कारण तुम्ही बघू शकता माझ्या मागे बॅक साईडला माझ्या बघू शकता वाईड अँगल असल्यामुळे चांगली क्वालिटी आहे, म्हणजे पूर्ण व्ह्यू येतोय बाहेरचा पण आणि रिक्षामधला पण। तर व्हिडिओ क्वालिटी तर चांगली वाटते। आता मी आहे हिरानंदानी इस्टेटला, इथे आता बघतोय चेक करून कशी क्वालिटी आहे वगैरे, तर चांगली वाटते क्वालिटी मित्रांनो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ होत्या डॅशकॅम मधल्या। तर व्हिडिओची क्वालिटी तर एकदम बाप आहे मित्रांनो, म्हणजे चांगली आहे। समोरचा व्ह्यू एकदम चांगला दिसतो, वाईड अँगल असल्यामुळे खूप मस्त दिसतो, व्ह्यू खूप सारा दिसतोय समोरचा वाईड अँगल असल्यामुळे। तर आता काही टेन्शन नाहीये मित्रांनो, कोणती गाडी मध्ये आली किंवा काय झालं तर आपल्याकडे प्रूफ असणार आहे आता। तर तुम्हाला तर माहीतच असेल, रिक्षावाल्यांना माहीत असेल की काही झालं तरी रिक्षावाल्यांची जास्त चुकी असते, असं म्हणजे सगळ्यांचं मत आहे। तर त्यासाठी आता हे लावणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण कोण पण येऊन पहिला रिक्षावाल्यालाच धरतो, हे आपलं ब्लेम करतो, रिक्षावाल्यालाच ब्लेम करतो पहिला कोण पण आला तरी। त्याच्यामुळे हे सेफ्टीसाठी आपल्या खूप गरजेचं आहे मित्रांनो, त्यामुळे मी हे घेतलं, म्हणजे गिफ्ट दिलं मला बायकोने, मला घ्यायचं होतं हे। तर मित्रांनो, अशी याची व्हिडिओ क्वालिटी आहे आणि चांगला आहे मित्रांनो, तुम्ही पण घेऊ शकता या कंपनीचा, किंवा दुसराही तुम्ही युट्यूबवरती रिव्ह्यू बघून घेऊ शकता मित्रांनो। मला हा चांगला वाटला, आणि ऑडिओ क्वालिटी पण मित्रांनो बऱ्यापैकी आहे, म्हणजे बाजूचा आवाज येतोय, कारण पूर्ण रिक्षा ओपन असल्यामुळे पाऊस पण पडत होता, पावसाचा पण आवाज येत होता, परत गाड्यांचा आवाज आणि बॅकग्राऊंड नॉईस वगैरे खूप सारा येत होता। पण बोलण्याचा जो आपला आवाज आहे, जो बोलतो तो आवाज एकदम क्लिअर येतोय मित्रांनो,
बाजूचा आवाज येत असेल तरी पण आपला आवाज क्लिअर येतोय. तर मला ऑडिओ क्वालिटी पण जरा बऱ्यापैकी वाटली, चांगली वाटली. म्हणजे व्लॉगिंग करायला पण व्लॉगिंगसाठी पण खूप मस्त आहे मित्रांनो कॅमेरा, तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ. मला बायकोने हा कॅमेरा गिफ्ट दिला, डॅश कॅम मला घ्यायचा होता, बायकोने गिफ्ट दिला आज वाढदिवसानिमित्त. तर ही होती आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.